कार्यकर्ते मित्रांनो बंधू भगिनी त्याचबरोबर उपस्थित असलेले या कदम साहेबांचे सर्व सहकारी आणि त्यांचे कुटुंबीय पत्रकार, मी जास्त बोलणार नाही. आता दादा पाटलांनी सांगितले वर्षालाच आपल्याला वर्धापन साजरा करावा लागतो. पण पृथ्वीराज साहेब मला या ठिकाणी नाव घेतल्यानंतर बोलत पाहिजे, नाहीतर मग बसलेली माणसं मग म्हणजे नाव घेतलं का बोलण्याचं असेल. कारण मी दादा पाटील पृथ्वीराज कर्मांचं सुरुवातीलाच पहिल्यांदा काम बघितलं आहे. ते अतिशय कर्तव्यदक्ष आहेत. कारण अण्णाच्या विश्वासाला पात्र राहिलेले ते एक व्यक्तिमत्व आहे. माझ्या साक्षीनं मी बघितलं. मी त्यांच्या शहराच्या कार्यालयात सुद्धा मी एक दोन वेळा त्या ठिकाणी जाऊन आलो. खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी जी कमिटी काम करते मगाशी म्हटला त्या पद्धतीनं, तर सुरुवातीला ज्या वेळेला या ठिकाणी प्रमुख पाहुण्याची निवड करायची होती त्यावेळेला कुणाचंही नाव या ठिकाणी आमच्या समोर आलं नाही. फक्त ते पृथ्वीराज कदमांचं झालं. आणि जाता जाता या ठिकाणी माझ्याजवळ स्वातंत्र्य सैनिक बसले. त्यांनी मला हळूच विचारलं, ते कदम संस्थेचे आहेत पण? होय म्हणला बाबा हो नाही संस्थेचे आहेत ते. पण म्हटलं नाही ना म्हणजे कदम साहेबाचे कोणाचे नाही नाही म्हणजे त्यांचे नाव नंबर आहेत म्हणजे त्याला काय अडचण नाही दादा पाटील. त्याचबरोबर या ठिकाणी वसतिगृहामध्ये जी या ठिकाणी विद्यार्थी संख्या आहे जवळजवळ मानस संख्या या ठिकाणी 98 आहे. मित्रांनो मी पृथ्वीराज कदम साहेबांना एवढंच सांगणार आहे, आम्ही ज्यावेळेला ताज्या पंचायत समितीला मी ज्यावेळेला जिल्हा परिषदला कार्यरत होतो त्यावेळेस आमचा महाभाग या ठिकाणी समाज कल्याणचा अधिकारी आला आणि सुट्टी दिवशी तपासून गेला. खऱ्या अर्थानं सुट्टीवर त्या दिवशी विद्यार्थी गावाकडे जातात, शनिवार सुट्टी असतात. पण त्याला काय तर 2 पैशाची अपेक्षा होती, मलाही माहीत नव्हतं. आणि त्यानं बरोबर त्या दिवशी विद्यार्थ्यांची संख्या 48 आहे, 48वर आणून होती. लवकर या व्यवस्थापकांना कोणी सांगितलं नाही, काही नाही. आमच्या उशिरा लक्षात आलं. ज्यावेळेचं मानधन थांबलं, ज्यावेळेच्या पोट्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी मात्र वसतिगृहामध्ये चुळबुळ चालू झाली. आणि मग आमच्याकडे विचारणा झाली, तुम्ही जिल्हा परिषदेचे आहे आणि असं होते तुमचं लक्ष नाही का? तर ज्या दिवशी आमच्या कानावर इतकी वस्तुस्थिती आली